भावांनो, तुम्ही म्हणत असाल ही काय झालंय, ह्याचं चाक कुठं गेलंय? तर थांबा, तुम्हाला सांगतो मी. तर आपल्या टायराचा झाला होता टाकल्या. त्यामुळं मी आपला टाकल्या फुटायच्या आधी ह्यो टाकल्या बदलून टाकावं म्हणलं. मग नवीन टायर टाकला आणि तसंच मी फिरायला पण जाणार होतो. त्यामुळं म्हणलं लवकरच टायर बदलून टाकावं, कारण गाडी स्लिप लय मारत होती. टायर बदलला आणि मी निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला. म्हणजेच आपल्या रूमवर जायचं होतं, कारण बाकीची पण मला कामं आवरायची होती. बाकीची कामं म्हणजे काय, तर मी फिरायला जाणार होतो उद्या. त्यामुळे म्हणलं आजच्या आज काय असेल ती बाकीची गाडीची कामं करून घ्यावीत. तर कसा दिसतोय आपला जॅक. क्लीनरचा स्प्रे मारून चेन क्लीन केली आणि गाडी आलो धुयाला डायरेक्ट. काकांनी शॅम्पू मारला मग फेकून. चांगली चकचकीत काढा म्हणलं त्यांना धुवून गाडी. चेन क्लीनरनं माझा हात पांढरं पडलं होतं, बघा तुम्ही. गाडीचं पुढचं टायर तर बदलला आपण, पण तो प्रॉब्लेम एक नवीन आला, कारण मागच्या टायरात जी पंक्चर काढलं होतं त्यातनं पण लिकेज दिसायला लागलं. मी तर म्हणलं एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की दुसरा नवीन प्रॉब्लेम येतोय. तर ती कामं आवरून मी निघालो आता कंपनीत, कारण मला इथून कंपनीत जायचं होतं. कंपनी करून मी जाणार होतो सातारला संध्याकाळी 10:30 वाजता. आणि आपली बॅग बघा कशी पॅक केली आहे गाडीला. मी चाललोय आता कंपनीत भावांनो. पुढचा ब्लॉग आपल्या नवीन व्हिडिओत बघायला भेटेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फॉलो करा.